आयुक्त दुकानात नामांकित कंपनी जिंदालचे घेतलेले कांदे बी उगवलेच नसल्याने सदर प्रकार दुकानदारास सांगितले असता मी जबाबदार नसून जबाबदारी झळकत शेतकऱ्याला फाशी घेण्याचा सल्ला दिला। मिळालेल्या माहितीनुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेडा आडे येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी 2 महिन्यापूर्वी आठवडी बाजार अंजनगाव सुर्जी परिसरातील अंकुश कृषी सेवा केंद्राचे संचालक बोरकडे यांच्या कृषी दुकानातून जिंदाल कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले होते। मात्र हे बियाणे शेतात उगवलेच नाही। याबाबतची तक्रार शेतकरी ओंकार साखरे यांनी दुकानदाराकडे तक्रार घेऊन गेले असता शेतकऱ्याला दमदाटी करून अभद्र भाषेचा वापर करून फाशी घेण्याचा सल्ला दिला, असे शेतकरी साखरे यांनी प्रतिनिधीजवळ सांगितले। संतापलेल्या शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार कृषी अधिकारी पंचायत समिती अंजनगाव यांच्याकडे लेखी स्वरूपात केली। कृषी अधिकारी अंजनगाव यांनी शेताची पाहणी केली असता सदर व कंपनीची बियाणे उगवले नसल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला। शेतकऱ्यांचे कृषी साहित्य विक्रेत्यांच्या मनमानीमुळे व बोगस बियाणे माथी मारल्याने 3 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे, असा आरोप तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे। या घटनेची माहिती प्रहार वाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब रोंगे यांना मिळताच पीडित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली, तेव्हा अक्षरशः शेतकरी ढसाढसा रडायला लागला। याबाबतची दखल कृषी अधिकारी यांनी न घेतल्यास बाळासाहेब रोंगे यांनी जोडे मारो आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार असल्याचे सांगितले आहे। वरील शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास संचालकाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। आपलं नाव सांगा काय? ओंकार श्रीराम साखरे, राहणार निमखेडा आळे, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती। तिकडे बस काय प्रकार झाला तुमच्या शेतात? मी बी आणायला गेलो अंजनगावला। कोणतं बी आणलं होतं आपण? कांद्याचं। आणि कोणत्या कंपनीचं? ते आहे बी जिंदाल। जिंदाल? हो, जिंदाल कंपनी। कुठून आणलं होतं बियाणं? भीमा शुक्र जिंदाल। भीमा शुक्र जिंदाल। आणि कुठून आणलं होतं? अंकुश कृषी सेवा केंद्र, अंजनगाव सुर्जी। अंजनगाव सुर्जी। काय नाव संचालकाचं? त्याचं नाव आहे गंगाधर बोरकडे। बोरकडे। काय किती कसा प्रकार झाला याचा? कारण 22/9ला बियाणलं मी, 22/9ला दुपारी पेरणं केलं। पेरणं केल्यानंतर 1 महिनाभर वाट पाहिली, 22-23 दिवस। त्याच्यानंतर मी त्याच्या दुकानावर गेलो 1 तारखेला। बियाणं 22 दिवसात निघालं नाही? निघालं नाही। त्याच्यानंतर दुकानावर गेलो, त्याला म्हटलं बी निघालं नाही, तुम्ही माझं वावर पाहायला चला। तो म्हणाला मी वावर पाहायला येत नाही, 1 आणि 2 आणि 3 कास्ता करायसाठी माझ्या कंपनीने सांगितलं की जायचं काम नाही आहे। 100% कास्तकाराला जर निघत नसेल तर तेव्हाच जायचं नाही। माझ्याजवळ लायसन आहे। मी आपलं हे तर कास्तकाराला आत्महत्या करायचं लक्षण आहे। आत्महत्या करा म्हणे, पायजन घ्या, काही करा, माझ्याजवळ लायसन आहे म्हणे, तुम्हाला कोर्टात तुम्हाला मोकळा आहे म्हणे जायला, असं तुम्हाला धमकी दिली? अशी धमकी दिली। मग तुम्ही याबद्दल तक्रार कुठे केली? त्याच्यानंतर मी कृषी सेवा केंद्र आपलं याच्यात गेलो, बेनार ऑफिसमध्ये, कृषीमध्ये साहेबाला अर्ज दिला। अर्ज घेतल्यानंतर 15 दिवस वाट पाहिली, 15 दिवस आले नाहीत ते। त्याच्यानंतर पुन्हा मी पंचायत समितीत 20 की 22 तारखेला गेलो। त्याच्यानंतर तेलाही 1 कॉपी दिली। त्याच्यानंतर तेही हो म्हणतात येतो मी, परवा दिवशी येतो, परवा येतो, असं मला त्यानं 15 दिवस चालवलं। पण 15 दिवसात काल आले, पण अजूनही त्यानं असून निर्णय दिला नाही। आता शेत पडीत आहे? आता पडीतच आहे। आता काय करा, फिरायला पैसे नाहीत, बाकी काहीच नाही, होते सबन चालले गेले। किती रुपयाचं नुकसान झालं आपलं? नुकसान तसं आता माझं 5 पोते खत टाकलं, 1 सरणी दुबारने रोटर केलं, पंजी मारली। उत्पादन किती होतं? 2 लाख रुपयाचं नुकसान झालं आणि 30 ते 35 हजार रुपये मला खर्च आला लागवडचा। त्याचे उगवलं त्याचं, आज त्यालाच म्हणून आला फाशी घ्या। याच्याच माध्यमातून अशा फाश्या व्हायला कास्त करायचे। बी पण वापस त्याचं बीच होळा, पण त्याचं बीज ते उगवून राहिलं तर काय फायदा त्या बियाचं? आणि त्यालाच म्हणते की फाशी घ्या। अशा दुकानदाराला जबाब देणं जरुरी आहे। नितीन दुर्गुडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।